नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की भारताचे नंदनवन समजले जाणाऱ्या जम्मू काश्मीर मध्ये आज भ्याड हल्ला झाला आणि तो का झाला, कशा प्रकारे झाला याची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मनाला खिन्न करून टाकणारी आजची ही घटना आहे। तर बघा, चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न झालेली आहे। लग्नानंतर काश्मीरला फिरायला गेलेल्या जोडप्यावर सुद्धा दहशतवाद्यांनी कशा प्रकारे हल्ला केला तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर विदारक दृश्य समोर आले आहेत। पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात लग्नानंतर जम्मू मध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं। या गोळीबारामध्ये मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्त झालं। या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलेलं आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्रामधील 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। पहलगाम मध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला। पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। यावेळी एक नवविवाहित जोडपे देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून सुटले नाही। या जोडप्यामधील पुरुषाला आधी त्याला धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यामध्ये आल्या। त्याच्या पत्नीनं असं सांगितलेलं आहे। ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। केवळ खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसलेली आहे। तर बघा, जम्मू काश्मीर मध्ये 28हून अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे, पण आपल्या महाराष्ट्रातले 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। जम्मू काश्मीर मध्ये त्यामध्ये पर्यटन स्थळ पाहण्यासाठी तिथे काही लोक गेले होते। तर बघा, या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते। तसेच अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमींमध्ये राजस्थानच्या पर्यटकांसह महाराष्ट्राच्याही काही पर्यटकांचा समावेश आहे। तसंच काही स्थानिक नागरिकही त्यामध्ये जखमी झाले आहेत। त्यांना धर्म विचारून गोळ्या झाल्या महाराष्ट्राची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। सुरक्षा दलाकडून शोध कार्य सुरू आहे। दहशतवादी पोलीस युनिफॉर्म मध्ये असल्याची माहिती आहे। या हल्ल्यामागे TRF दहशतवादी संघटनेचा हात आहे। CRF ची क्विक रिॲक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलंय। एकूण जखमी पर्यटकांमध्ये 4 महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे। माणिक पाटील आणि S भालचंद्र अशी दोघांची नावं समोर आली आहेत। तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की जम्मू काश्मीर मध्ये कसा हल्ला झालेला आहे आणि याचं काय कारण होतं। तर बघा, अतिशय मनाला खिन्न करून टाकणारी ही घटना आहे। तर आपण ही घटना आज पाहिलेली आहे। खरोखर ही घटना पाहून एक मनाला खिन्न करून आपल्याला टाकणारी ही घटना वाटते। चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।